अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी, घरात बरकत येण्यासाठी, घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी तुम्ही या दिवशी जेवढे जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय लाखात एक असतात। यातील एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, कुठल्याही शुक्रवारी तुम्हाला साखरेच्या डब्यात ही एक वस्तू ठेवायची आहे। जी वस्तू जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी साखरेच्या डब्यात ठेवली तर तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल आणि जेव्हा तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल तेव्हा आयुष्यामध्ये तुम्हाला भौतिक सुख, समाधान, ऐश्वर्य, पैसा हे सगळं काही भरभरून मिळत जाईल। सगळ्यांनाच माहिती असेल, अगदी सगळ्यांच्या तोंडपाठ झालं असेल, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो तो आयुष्यात मालामाल बनतो। बघा, शुक्र ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि शुक्रवारी केलेल्या उपायांनी आपला शुक्र ग्रह हा मजबूत होत असतो। तसंच साखर ही कशाची कारक आहे तर साखर ही शुक्राची कारक आहे आणि शुक्रवारच्या दिवशी साखरेचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीची प्राप्तीही होईल, दारिद्र्य जे काही असेल ते नष्ट होईल, घरातील गरिबी कुठेतरी कमी होत जाईल, भौतिक सुख तुम्हाला प्राप्त होईल, गाडी बंगला जे काही तुमचं स्वप्न असेल ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा उपाय कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे। आत्ता जर व्हिडिओ लेट बघितला असेल तर पुढचा शुक्रवार जो येईल त्या शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते अगोदर व्यवस्थित ऐका। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 50 रुपयाची किंवा 100 रुपयाची एक नोट लागणार आहे। 21 अख्खे तांदूळ, बासमती तांदूळ असतील तर आवर्जून 21 अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत। तुम्हाला मुठभर साखर घ्यायची आहे आणि काचेची बरणी घ्यायची आहे। बघा, हा उपाय शुक्रवारी सायंकाळी 6च्या पुढे रात्री 9:30च्या आतमध्ये कधीही तुम्हाला करता येणार आहे। यासाठी काय करायचं तर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर दिवा लावायचा, आसन टाकायचं आणि आसन टाकून बसायचं। त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे एक काचेची बरणी। खूप मोठीही नको, खूप छोटीही नको, अगदी मध्यम आकाराची इतकी असेल इतकी काचेची एक बरणी घ्यायची आहे। लक्षात ठेवा, स्टीलची, पितळेची, चांदीची, तांब्याची कुठलीही बरणी दुसरी घ्यायची नाही, काचेचीच बरणी लागणार आहे, कारण या उपायासाठी काचेच्या बरणीतून जी सात्विकता तुम्हाला लागणार आहे ती दुसऱ्या कुठल्याही बरणीतून नाही मिळणार, म्हणून काचेचंच भांड। यामध्ये तुम्हाला 1 मूठभर किंवा 2 मूठभर जेवढी त्यामध्ये दाबून साखर बसेल एवढी साखर ठेवायची आहे। ठीक आहे, ही बरणी जी आहे ती आपल्याला देवघराच्या समोर एक चौरंग पाट वगैरे ठेवला तरी चालेल, जर देवघरामध्ये जागा असेल तर तिथे ठेवली तरीही चालेल, तिथे ठेवून द्यायची आहे। यानंतर काय करायचं तर एक 100 किंवा 50 रुपयाची नोट घ्यायची आहे। या नोटीमध्ये तुम्हाला एक जायफळ ठेवायचं आहे। ठीक आहे, जायफळ जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। धनप्राप्तीसाठी, श्रीमंत बनण्यासाठी जायफळाचा उपाय हा लाखात एक असतो। जायफळ घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लम हे अक्षर काढायचं आहे। हळद कुंकू मिक्स करा, थोडं पाणी घाला आणि ती जी पेस्ट होईल बोटाने काढा किंवा मग तुम्ही अगरबत्तीच्या काडीने काढलं तरीही चालेल। त्या जायफळावरती तुम्हाला लम हा शब्द लिहायचा आहे। लम हा शब्द का तर हा शब्द माता लक्ष्मीला आकर्षित करतो, हा शब्द माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणतो, म्हणून माता लक्ष्मीचा बीज मंत्र किंवा ज्याला बीज शब्द असं म्हणतात तर तो लम शब्द त्या जायफळावरती लिहायचा आहे। आणि थोडासा हा सुकला, कुंकू वगैरे जे आपण अक्षर लिहिलेलं आहे ते थोडंसं सुकलं की त्यानंतर या नोटीमध्ये तुम्हाला ते जायफळ ठेवायचं आहे। ठीक आहे, याच्यानंतर आपण ज्या 21 अक्षदा घेतलेल्या आहेत अख्ख्या, ह्या 21 अक्षदाही तुम्हाला या नोटीमध्ये ठेवायच्या आहेत। याच्यानंतर तुम्हाला एक चिमूटभर याच्यामध्ये हळद घालायची आहे, चिमूटभर याच्यामध्ये तुम्हाला कुंकू घालायचं आहे आणि 7 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। ठीक आहे, 7 लवंगा घाला आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा किंवा अगदी किंचित तुम्हाला याच्यामध्ये बडी सोप घालायची आहे। ठीक आहे, ह्या सर्व वस्तू याच्यामध्ये घालून झाल्या की त्यानंतर याची अशी एक घडी करायची।
याची अशी एक घडी करा, जशी तुम्हाला जमेल तशी घडी करा आणि याला तुम्हाला एक लाल रंगाचा कलावा किंवा लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे. हा धागाही तुम्हाला सात वेळा तुम्हाला गुंडाळायचा आहे. किती मोजून 7 वेळा गुंडाळायचा आणि त्याला 7व्या वेळा गुंडाळून झाला की त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे. त्यानंतर काय करायचं तर आपण जी काचेची बरणी घेतलेली आहे त्या काचेच्या बरणीच्या मध्ये किंवा वरती जी साखर आपण घातलेली आहे त्या साखरेच्या वरती किंवा मध्ये थोडंसं खोचा आणि त्याच्यामध्ये ही जी छोटीशी नोटीची पोटली तयार होईल ही त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. बरणीचं जे झाकण आहे ते घट्ट पॅक करायचं आहे. या बरणीच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि या बरणीला तुम्हाला एक उदबत्ती ओवाळायची आहे. ठीक आहे. आता दिवा ओवाळून झाला, उदबत्ती ओवाळून झाली की त्यानंतर आपल्याला एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे. या 2 सेवा करायच्या आहेत. जी काही घरामध्ये दरिद्री असेल, नकारात्मकता असेल, घरामध्ये जी गरिबी असेल ही संपण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा, वैभव हे सगळं येण्यासाठी तिला मनोमन विनंती करायची आहे. हे करून झालं की त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती करू शकता. ही बरणी हे सगळं तसंच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी, समजा आज मी हे केलं, उद्याच्या दिवशी सायंकाळी बघा वेळ सायंकाळचीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा त्या बरणीच्या समोर बसायचं आहे. स्वच्छ सुंदर एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर या बरणीला उदबत्ती ओवाळायची आहे. पुन्हा एक वेळा गायत्री मंत्र विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. घरातील गरिबी हटण्यासाठी तिला विनंती करायची आहे. त्यानंतर आपल्या ह्या सेवा वगैरे करून झाल्या, इच्छा व्यक्त करून झाल्या की त्यानंतर बरणीचं झाकण उघडायचं. बरणीचं झाकण उघडायचं आणि बरणीमध्ये घातलेली जी साखर आहे त्यातील चिमूटभर साखर काढायची आणि घराच्या बाहेर जाऊन मुंग्यांना ती घालायची. एक चिमूटभर, अर्धा चमचा पण घेतली तरीही चालेल. ती साखर घेऊन तुम्हाला घराच्या आजूबाजूला जिथे मुंग्यांचं वारूळ असेल कुठेही एखादी मुंगी जरी दिसली तरी चालेल, त्या मुंगीच्या समोर नेऊन ही साखर तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. पुन्हा बरणीचं झाकण बंद करायचं, जी कामं असतील ती करायचं. तिसऱ्या दिवशी सेम सांगितल्या पद्धतीने असंच करायचं. असं सलग 21 दिवस करायचं. किती? 21 दिवस. 21 दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील, आता समजा माझा आजचा 21वा दिवस आहे, 21 दिवस माझ्या उपायाला झालेले आहेत. 21व्या दिवशी काय करायचं तर ही जी नोटीची पुडी आहे म्हणजे पोटली आहे ही तुम्हाला त्या बरणीतून काढायची आहे. त्यानंतर त्या बरणीमध्ये घातलेली जी साखर आहे ही साखर एका लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला घट्ट बांधायची आहे आणि ही साखर घेऊन आणि ही नोटीची जी पोटली बनवलेली आहे या दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन ती जी आपण साखर घेतलेली होती ती साखर तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ लाल पोटलीमध्येच तिथे अर्पण करायची आहे. ही नोट जिला आपण कलावा बांधलेला आहे तो कलावा सोडायचा. त्यानंतर यामध्ये घातलेले बडीसोप असतील, जायफळ असेल, जे काही असेल ते सगळं माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं आणि ही नोट जी घेतलेली आहे 50-100 रुपयाची ती देखील माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायची. ठीक आहे. यानंतर त्यातील एक जायफळ जे आपण अर्पण केलेलं आहे फक्त ते जायफळ घ्यायचं आणि ते घेऊन घरी यायचं आणि ते जायफळ तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. 21 दिवसांच्या आत बघा 21 दिवसांच्या आत तुमची कुठेतरी परिस्थिती सुधारायला लागेल. जिथे काही घडतच नव्हतं वर्षानुवर्ष त्या गरिबीत तुम्ही जे जगत होतात ती गरिबी कुठेतरी हटायला लागेल. दिवस बदलायला लागतील. रोज कुठून ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागेल. या उपायाने तुमचे सर्व ग्रह स्थिर होतील. साखर ही शुक्राची कारक आहे. जेव्हा शुक्रवारी साखरेचा हा उपाय कराल तेव्हा शुक्र ग्रह मजबूत होईल. शुक्रवारपासून सलग 21 दिवस जेव्हा तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून ती साखर अभिमंत्रित कराल किंवा तिथे माता लक्ष्मीला जेव्हा तुम्ही 21 दिवस सतत विनंती कराल तेव्हा लक्षात घ्या तुमचा शुक्र ग्रहही मजबूत होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर बडीसोप बघा, बडीसोप जी आहे ही भगवान श्री ज्यामध्ये भगवान श्री विष्णूंचं अस्तित्व मानलं जातं. बडीसोप ही आपल्या बुध ग्रहाशी निगडीत आहे आणि आपल्या गुरुग्रहाशीही निगडीत आहे. जेव्हा ती बडीसोप तुम्ही त्याच्यात घालाल तेव्हा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि तुमचा बुध ग्रह जो आहे तोही तुम्हाला साथ देईल. बुध ग्रह जो आपला स्थिर होतो किंवा बुध ग्रह जेव्हा मजबूत होतो तेव्हा आपली बौद्धिक क्षमता व्यवस्थित चालते. निर्णय घेण्याची क्षमता आपली जी आहे ती वाढत जाते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होते. आणि जेव्हा गुरुग्रह आपला स्ट्रॉंग असतो तेव्हा आयुष्यात किती अडथळे आले तरी आपण सहज त्याला सामोरे जातो. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा याच्यामध्ये लवंग घालाल, लवंग ही देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी गोष्ट आहे. हळद घालाल, तीही गुरुग्रहाशी निगडीत आहे. त्याचबरोबर
जेव्हा अक्षदा तुम्ही याच्यामध्ये घालणार आहात, 21 अक्षदाने आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो बघा. ह्या सर्व गोष्टी एकत्रित जेव्हा तुम्ही या पुडीमध्ये म्हणजे या नोटीमध्ये ठेवाल, नोट म्हणजे काय, जिला लक्ष्मीचं स्वरूप समजतो. लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते, नेहमी लक्षात ठेवा. लक्ष्मी ही लक्ष्मीकडे आकर्षित होते. या नोटी जेव्हा या वस्तू घालाल आणि जेव्हा तुम्ही याची पुटली करून जेव्हा त्या साखरेत घालाल, तेव्हा जी लक्ष्मी आपल्याला हवी आहे ती लक्ष्मी या लक्ष्मीकडे खेचली जाईल. आणि जेव्हा या लक्ष्मीकडे ती खेचली जाईल, 21 दिवस सतत तुम्ही जेव्हा ती आराधना, सेवा, संकल्प सतत चालू ठेवाल, तेव्हा 21 दिवसात ती तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर होईल. आणि शेवटचा 21वा दिवस माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाल, हे सगळं काही माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवाल, तेव्हा अखंड माता लक्ष्मी तुम्हाला साथ देईल. बऱ्याच वेळा काय होतं, माता लक्ष्मी चंचल असते, ती आज आहे उद्या नाही, सेवा करून आपण तिला प्राप्त करतो, पण ती कधी आपल्या घरातून निघून जाईल हे सांगू शकत नाही. जेव्हा 21व्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या जवळ जाऊन हे सर्व अर्पण करून याल, तेव्हा लक्षात घ्या माता लक्ष्मी आयुष्यभर तुमच्या घरामध्ये स्थिर होऊन जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. सगळ्यांनी हा उपाय आवर्जून करा. ह्या नाही तर पुढच्या शुक्रवारी केलात तरीही चालेल. ज्या शुक्रवारी तुम्हाला करावा असं वाटेल त्या शुक्रवारी तुम्हाला, त्या शुक्रवारपासून सलग 21 दिवस हा उपाय करायचा आहे. मध्ये मासिक धर्म जर आला तर ते 4-5 दिवस स्किप करा. सुतक काळ आला तर पुन्हा परत्यापासून करा. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.